व्हावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज सामान्य काळातील 19वा रविवार आणि आज ख्रिस्त सभा आम्हाला येशू ख्रिस्त हीच जीवनाची भाकर यावर मनन चिंतन करण्यासाठी बोलावित आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, मीच जीवनाची भाकर आहे. ही भाकर म्हणजे येशू ख्रिस्त आपल्यासाठी निस्सा बलिदानामध्ये हजर असतो. त्या भाकरीवर आमचा विश्वास आहे का? आज आपण वियानी संडे साजरा करीत आहोत. विशेष करून सर्व धर्मगुरूंसाठी प्रार्थना करूया. परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर असावा, त्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून आपण विशेष करून त्या मिस्सामध्ये धर्मगुरूंसाठी प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वर पित्याकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वरासह व तुम्हानंद भगिनीसह मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐकणे मी फार पापे केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वर, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला तुझी मुले बनवले. तुझा बाप या नावाने हाक मारण्यास आम्हाला धैर्य दिले. तुझ्या पवित्र आत्म्यास आम्हामध्ये कायम ठेव व तू अभिवचन दिलेल्या स्वर्ग राज्याचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. पहिले वाचन. राजाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. देवाचा डोंगर होरेब येथे तो पोहोचेपर्यंत अन्नाच्या बळावर चालत गेला. एलिया स्वतः रानात एक दिवसाची मजल मारून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले. आता अंत कर. मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही. मग तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला. तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराचा दूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावयाचा आहे. त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस आणि 40 रात्र चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. मी परमेश्वराला सर्वदा धन्यवाद देईन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळवी. दीनजन हे ऐकून हर्ष करते. प्रतिसाद. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले. प्रतिसाद. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. ज्यांनी त्यांच्या पलीकडे पाहिले ते प्रकाशित झाले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवडणार नाही. या गरीब माणसाने धावा केला. परमेश्वराने ऐकला आणि त्यांना सर्व संकटापासून सोडविले. प्रतिसाद. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य. प्रतिसाद.
परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. दुसरे वाचन पौलाचे इफिसिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याचे योग्य मुद्रित झाला आहात. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला आणि निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात यावं आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी आणि कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. तर मग देवाचे प्रिय मुलं या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण आणि यज्ञ म्हणून दिले. त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे असे येशू म्हणाला म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. ते म्हणाले, ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफचा पुत्र येशू आहे ना. तर मग मी स्वर्गातून उतरलो आहे असे आता तो कसे म्हणतो. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही आपसात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटच्या दिवशी मी उठवीन. संदेष्टांच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही. जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे.
या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्तातही जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण बियाणी संडे साजरा करीत आहोत. सर्व धर्मगुरूंचा आश्रयदाता संत जॉन मारी वियानी याचा सण. आणि आपण जेव्हा संत जॉन मारी वियानी याचा सण साजरा करतो तेव्हा आपण सर्व धर्मगुरूंची आठवण करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या उदारतेबद्दल व सेवेबद्दल देवाचे आभार मानतो. जॉन मारी वियानी याचा जन्म 8 मे 1786 मध्ये फ्रान्स या देशामध्ये झाला. त्याचं कुटुंब एक साधं कुटुंब होतं. त्याचे आई वडील एकदम पवित्र व प्रार्थनामय जीवन जगत होते. त्यांचा ख्रिस्ती धर्मावर भरपूर विश्वास होता आणि ते गरीब गरजू लोकांना मदत करीत असत. जॉन मारी वियानी त्याच्यावर त्याच्या आईचा खूप प्रभाव पडलेला होता. जणू काही धर्मगुरूचं बीज त्याच्या हृदयामध्ये त्यांनी विशेष करून त्याच्या आईने पेरलेलं होतं. धर्मगुरू होण्यासाठी जॉन मारी वियानी याने सेमिनरीमध्ये प्रवेश केला, परंतु सेमिनरीचा अभ्यास त्याच्यासाठी कठीण होता. त्याला सेमिनरीमधून बाहेर काढण्यात सुद्धा आलं होतं, परंतु त्याने जिद्द सोडली नाही. प्रार्थना, विश्वास, चिकाटी कायम ठेवली आणि केवळ यामुळे ते धर्मगुरू झाले. धर्मगुरू झाल्यानंतर त्यांची फ्रान्समधील आर्स या गावामध्ये सहाय्यक व नंतर प्रमुख धर्मगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या गावातील लोक देवापासून दूर गेलेली होती, पापमय जीवन जगत होती. जे गाव पापमय होतं ते त्यांनी आपल्या वचनाद्वारे बदलून टाकलं. लोकांना त्यांनी देवाकडे आणलं. दररोज 16 ते 18 तास कुंसारासाठी बसून लोकांना देवाकडे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संत जॉन मारी वियानी यांनी आपलं संपूर्ण जीवन लोकांच्या व देवाच्या सेवेसाठी अर्पण केलं. ते म्हणत असत, धर्मगुरूंचं जीवन हे स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी आहे. धर्मगुरूंची ओळख ही त्यांचे लोकांवरील प्रेम, नम्रता, दया, क्षमाशीलता यावरून होते. संत पोप पायस 11 यांनी त्यांना संतपद घोषित केले आणि सर्व धर्मगुरूंना सांगण्यात आलं की सर्वांनी त्यांचं अनुकरण करावं. अशा या महान संताला आपला प्रणाम. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पाचारण ही एक देवाची मोठी देणगी आहे. देव प्रत्येकाला त्याच्या कार्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी, त्याचा शब्द सांगण्यासाठी पाचारण करीत असतो. परंतु या पाचारणाला होकार देणं किंवा नाही हे आपल्या प्रत्येकावर अवलंबून आहे. लहानपणापासून माझी सुद्धा खूप इच्छा होती की मी धर्मगुरू व्हायचं.
वयाच्या 22व्या वर्षी मी डॉन बॉस्को लोणावळा येथे इंग्रजी शिकण्यासाठी प्रवेश केला. फादरांचं मार्गदर्शन, संत जॉन बॉस्कोचं जीवन, विशेष करून त्यांचं युवकांसाठी केलेलं कार्य, हे सर्व पाहिल्यावर मी सुद्धा निर्णय केला की मी पण धर्मगुरू व्हावं. मनामध्ये खूप इच्छा होती, परंतु बऱ्याच वेळेला चांगलं इंग्रजी येत नसल्यामुळे सेमिनरीचा अभ्यास, शिक्षण माझ्याकडून होईल का, अशा प्रकारची चिंता माझ्या मनामध्ये होती. अनेक अडचणी आल्या, दुःख आली, संकट आली, परंतु माझ्या आईने दिलेले शब्द, नांगराला हात घातला आहे, मागे पाहायचं नाही, हे शब्द, हे वाक्य माझ्या मनामध्ये होतं. प्रार्थनामय जीवन, चिकाटी विश्वास, कुटुंबाच्या प्रार्थना आणि देवाचा आशीर्वाद, यामुळे मी आज एक धर्मगुरू आहे. डॉन बॉस्को संस्थेमध्ये कार्य करीत आहे. देवाचं कार्य करण्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी, युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, येशू ख्रिस्त म्हणतो, पीक भरपूर आहे, परंतु कामकरी थोडे आहेत. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी देवाचं कार्य करण्यासाठी पुढे यायचं आहे. देवाच्या हाकेला होकार देऊन देवाचं प्रेमाचं, शांतीचं, ऐक्याचं जग बांधण्यासाठी तयार व्हायला पाहिजे. संत पौल एफिसकराच्या लोकांना आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपल्या दैनंदिन जीवनात प्रभूची काय इच्छा आहे हे जाणून घेण्यास सांगत आहे. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची माझ्यासाठी काय इच्छा आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. परमेश्वर मला त्याचे कार्य करण्यासाठी पाचारण करीत आहे का? त्या हाकेला होकार देण्यासाठी मी तयार आहे का? दुःख, अडचणी, संकटे येतील, परंतु येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला आश्वासन देतो की मी शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आहे. ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज बियाणी संडे साजरा करीत असताना सर्व धर्मगुरूंसाठी प्रार्थना करूया. परमेश्वराचा आशीर्वाद व कृपा सर्व धर्मगुरूवर असावी. तसेच विशेष प्रार्थना करूया की जास्तीत जास्त युवक युवतींनी देवाची सुवार्ता सांगण्यासाठी पुढे यावेत. आपलं जीवन देवाच्या कार्यासाठी अर्पण करावं, म्हणून आपण या मिस्सामध्ये विशेष प्रार्थना करूया. आमेन. आता आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर गिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. येथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन
यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप महाशय, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स यांच्याकडून प्रापंचिकांना ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यास चांगले मार्गदर्शन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त अनेक वेळा त्याच्या प्रीतिभोजनासाठी आपणास आमंत्रण देत असतो. येशूची ही प्रेमळ हाक आपल्या प्रत्येकाला ऐकू यावी आणि त्याच्या सार्वकालिक जीवनात सहभागी होता यावे म्हणून प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले ख्रिस्ती जीवन सुंदर बनण्यासाठी, श्रद्धा बळकट होण्यासाठी परमेश्वराची कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आता आपण थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान बरोबर होऊन आमचे व त्याच्या पवित्र सुंदराचे कल्याण हो. सर्व समर्थ परमेश्वर, आम्ही आणलेली ही दाने तुझीच आहेत. तुझ्या ख्रिस्त सभेचे हे समर्पण स्वीकार आणि या समर्पणास आमच्या तारणाचा संस्कार बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्यासाठी दिलास. तो पापरहित असून सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभू, सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो.
प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जे घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लूच डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताकडे विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, सारी प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात व ममावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात व ममावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात व मला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलविण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करतो. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छितो, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमीन. प्रभू म्हणतो, जी भाकर मी तुम्हाला देणार आहे ते माझे शरीर आहे, ही जगाच्या जीवनासाठी आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त शरीराद्वारे आमचे तारण कर आणि तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने एकमेकावर प्रेम करण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे.